Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि शिवसेना उभा ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्कार. निवडणुकीच्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साहेब काल एक नरेंद्र मोदींनी TV9ला एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी एक असं वक्तव्य केलं की उद्धव ठाकरेंच्या अडचणीच्या वेळेला सर्वात पहिला मी धावून येईल मदतीला. आणि नरेंद्र मोदी साहेबांना ह्याचं सुद्धा विस्मरण झालंच असेल की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे सगळेच्या सगळे नेते नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करत होते, पक्षातून काढून टाकत होते, त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेमुळेच ते वाचले. ह्याची पण त्यांनी जरा आठवण ठेवावी. निवडणुका आहेत, आरोप प्रत्यारोप केले जातात, तरीसुद्धा काल पंतप्रधान बोलताना असं म्हणाले की ज्या वेळेला उद्धव ठाकरे आजारी होते त्यावेळेला आपण सतत रश्मी वहिनींच्या संपर्कात होतो आणि त्यांना फोनवरून सगळे त्यांची चौकशी करतो. हे काय जाहीरपणे सभेमध्ये सांगण्याची भाषा झाली. आता उद्या तुम्ही ज्या वेळेला उपोषणाला बसला होता नर्मदा सरोवरच्या संदर्भात, त्यावेळेला सुद्धा उद्धवजींबरोबर आम्ही सगळेच गेलो होतो तुमची चौकशी करायला. हे कोण आजार सुखदुःखामध्ये हाक मारणं हा आपले संस्कार आहेत, हे उघडपणे सांगण्याची म्हणजे भाषण करण्याचा हा मुद्दा नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति आपला आदर अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या सीट्स कमी असून भाजपच्या जास्त असून सुद्धा बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणून आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवला असंही मोदी म्हणाले. आता जर तुम्हाला शिवसेना एवढी दखल न घेण्यासारखी वाटत असेल तर पूर्ण भाषणं तुम्ही उद्धवजी आणि शिवसेनेवर का करता? हे शिवसेनेला ज्या पद्धतीने संपवण्याचं कपट कारस्थान मोदी आणि त्यांच्या सरकारने केलं त्याचा जबरदस्त राग ह्या जनतेमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. तो उट्टा निघणारच आहे. म्हणून त्याची धास्ती घेऊन आता कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मोदी साहेबांचा चाललेला आहे. साहेब आता आपल्या मतदारसंघाकडे येऊया. आज उद्धव ठाकरेंची सभा होते. काय अपेक्षा आहे? उद्धव ठाकरे लोकांना कसं प्रबोधन करतील आणि किती मोठी गर्दी असेल? बघा, उद्धवजी बाळासाहेब आणि कोकण यांचं नातं एक कौटुंबिक नातं आहे. त्यांचे अगदी भडकाऊ भाषण करून कोणाची तर टिंगलटिवाळी करून मनोरंजन करणं हा त्यांचा उद्देश नाही आहे. तर एक आपल्या पक्षाला कार्यान्वित करत असताना, आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करत असताना कोकणच्या प्रती केलेलं असलेलं आपलं नातं हे त्या संवादातून ते उघड करतील. लगेचच उद्या महायुतीकडून राज ठाकरे यांची त्याच ठिकाणी त्याच मैदानात सभा आयोजित केली गेली. आमच्याच बांधलेल्या स्टेजवरती येऊन बसणार आहेत. त्यामुळे फार काय त्यांची नेहमीच स्वतःचा पक्ष वाढवायच्या ऐवजी दुसऱ्याची तळी उचलण्याचं काम जे करतात त्यांची दखल आम्ही घेत नाही आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी असं काल म्हटलं की ज्यांची कुवत नाही ज्यांना शिवसेना मिळाली आणि ज्यांची कुवत असून ज्यांना शिवसेना मिळाली नाही अशा दोघांची सभा होते आहे. कोणाची कुवत आहे हे उद्या. अविनाश जाधवांची आधी किती वैचारिक पात्रता आहे आणि त्यांची राजकीय उंची आहे ती तपासावी. त्यांच्या अशा फडतूस प्रश्नाला मी उत्तरं देत नाही आहे. पण त्या अविनाश जाधवच्या विरुद्ध काल जे फसवणुकीचे आरोप झालेले आहेत त्याच्या आधी तिकडे पाहावं कशासाठी झालेत ते. साहेब तुमच्यावरही विरोधकांकडून आरोप केले जात आहेत की 10 वर्ष खासदार होते, 10 वर्षात काय केलं? म्हणजे जसं तुम्ही लांजामध्ये म्हटलात की मी राजकीय हत्या होऊ दिली नाही 10 वर्षात. या संदर्भात आम्ही राणेंना विचारलं असता राणेंनी असं सांगितलं की खासदार की याची जबाबदारी काय हेच त्यांना कळले नाही. हे कसलं उत्तर दिलं? त्यांच्याकडे पोलीस खातं आहे का? अरे हो, तुमच्याकडे केंद्रीय मंत्रिपद आहे, त्याचं काय इथे दिवे लावले सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरीमध्ये? ज्या खात्याच्या मार्फत देशाच्या 80 कोटी लोकांशी थेट संबंध येतो अशा खात्याचा अर्थ तरी नारायण राणेंना कळला का? आणि माझी 10 वर्षाचे कामं विचारायच्या ऐवजी तुम्ही मुख्यमंत्री ते म्हणजे महसूल राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री, ह्या संपूर्ण कालावधीमध्ये 35 वर्षामध्ये तुम्ही काय सिंधुदुर्गासाठी केलं सांगा? स्वतःची पोटं भरपूर भरली, पण जनतेसाठी जे केलंय आम्ही ते लोकांच्यासाठी लोकांना दिसतंय. पण यांना ज्यांना कावीळ झालेली आहे त्यांना ते दिसणार नाही आणि मला सांगायची गरजच नाही, लोकांच्या हृदयामध्ये आहे. शेवटचा प्रश्न, निवडणूक आता तोंडावर आली आहे. तुम्ही प्रचार अगदी रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्हा पिंजून काढला. कशा पद्धतीचं चित्र आहे आणि कोकणवासियांच्या मनात काय आहे असं? नाही, कोकणवासियांनी मला नेहमीच आधार दिलेला आहे.
माननीय बाळासाहेबांची पुण्यही आहे, उद्धवजींवर असलेलं प्रेम आहे आणि विनायकरावचं जो संपर्क आणि लोकांचं मिळणारं प्रेम याच्यातून निश्चितच विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार ज्या ज्या गावामध्ये जातोय त्या त्या ठिकाणचे मतदार करतात, कार्यकर्ते करतात. इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. त्या सर्वांच्या सहकार्यातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल. तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी असा आशावाद सांगितला आहे की ज्या ज्या गावात जातोय त्या त्या गावातून विक्रमी मताधिक्याने आपल्याला निवडून देतील असा आशावाद प्रत्येक गावामध्ये निर्माण झाला आहे. कॅमेरामन समित गजनेसह महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.